नमस्कार मित्रांनो. आज दिनांक 8 डिसेंबर 2020 संध्याकाळचे 6:40 झालेत. दररोजप्रमाणे निफ्टी चार्ट ॲनालिसिस. तर मित्रांनो, ह्या चॅनलवरती तुम्ही लक्ष्य असेट सर्व्हिस ह्या चॅनलवरती तुम्ही दररोज निफ्टी इंडेक्स आणि बँक निफ्टी इंडेक्स यांच्या दिवसभरात झालेल्या घडामोडी, त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स आणि उद्या काय होऊ शकतो याच्याबद्दल आपण माहिती घेतो, त्याचा अभ्यास करतो की ज्यामुळे तुम्हाला तुमचे ट्रेड करताना त्याचा फायदा होऊ शकतो आणि तुम्ही सुद्धा असेच सपोर्ट रेजिस्टन्स किंवा चार्ट पॅटर्न याचा अभ्यास करून स्वतः सुद्धा ट्रेड करू शकतात इंडेक्समध्ये किंवा बाकीच्या स्टॉक्समध्ये. तसंच माझं लक्ष्य असेट सर्व्हिस नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावर सुद्धा मी लाईव्ह अपडेट टाकत असतो. तर त्यावर सुद्धा तुम्ही जॉईन होऊन त्याचा लाभ घेऊ शकता किंवा मी टाकत असलेल्या माहितीचा तुम्हाला उपयोग ट्रेड करताना होऊ शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट की डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे, त्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आणि माझा फोन नंबर दिला आहे. तर मी टेलिग्रामवरती लाईव्ह असतो, तर टेलिग्रामवरच्या फोन नंबरवरती तुम्ही मला कधीही स्टॉकविषयी प्रश्न विचारले, कधीही म्हणजे मार्केट अवर्समध्ये, तर मी तुम्हाला त्याचं उत्तर नक्की देईल, माझे व्ह्यूज माझे ॲनालिसिस देईल आणि मग तुम्ही डिसाईड करू शकता काय करायचं ते. तर मित्रांनो, दररोज असं मी व्हिडिओ टाकत असतो, त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. मराठीत सांगतो का, कारण मराठीत तुम्हाला चांगल्या तऱ्हेने कळू शकतं, कारण याच्यात इंग्लिश शब्द येतात पण मराठीतून बोलताना त्याचा फायदा होतो. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघत आहात हे जे ब्ल्यू लाईन्स आहेत सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या, ज्या काल आपण काढल्या होत्या आणि त्याप्रमाणे आज निफ्टी काय मूव्ह होतो ते काय झालं ते बघूया. तर काल निफ्टी 13,350च्या आसपास क्लोज झाला आणि मी तेव्हाच तोच रेजिस्टन्स सांगितला होता. कालचा व्हिडिओ तर तुम्ही ऐकला, तर तुम्हाला बघितला दोन्ही गोष्टी तर तुमच्या लक्षात येईल. तर मी काय सांगितलं होतं, जर जो क्लोज झाला होता त्याच्यावरती निफ्टी जर ओपन झाला तर निफ्टी 12,400 कडे जाऊ शकतो, म्हणून मी हा रेजिस्टन्स 12,400चा काढला होता. जी लाईन तुम्हाला ब्ल्यू लाईन दिसते त्याप्रमाणे निफ्टीवरती अप मूव्ह झाला. पण नंतर जो डेटा होता त्या डेटा आणि हा चार्ट ह्यावरून असं वाटत होतं की प्रॉफिट बुकिंग 12च्या सुमारास येईल. त्या संदर्भात मी माझ्या चॅनलवरती पोस्ट केलं होतं. बघा, मी तुम्हाला ते सुद्धा दाखवतो. जे वाजता टाकलं होतं पोस्ट, 9:10. हां, बघा 10:34 स्क्रीनवर बघतात. नियर टू 12 to 1 PM म्हणजे 12 ते 1च्या दरम्यान सम प्रॉफिट बुकिंग माईट कम. हे मी 10:30 टाकलं होतं. 10:30 वाजता काय होतं बघा, निफ्टी अजून इथे 13,400च्या वरतीच होता, पण त्याच्या 12 वाजेच्या अगोदरच प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली आणि मग 13,300चा सपोर्ट घेऊन परत निफ्टी जवळपास डे हायला म्हणजे 12,400 कडे मूव्ह झाला आणि तिथेच क्लोज झाला. म्हणजे गेल्या महिन्यापासून तुम्ही बघतायच की सेलिंग येते, परत बाईंग येते आणि निफ्टी इंडेक्स वरती मूव्ह होतोय. आणि महत्त्वाची गोष्ट, जो हा ट्रेंड चॅनल मी सांगितलं होतं, जेव्हा हा अपट्रेंड चॅनल ब्रेक होऊन त्याच्यावरती जेव्हा क्लोज होईल किंवा त्याच्यावरती जास्त मूव्ह होईल तर आपण 13,400, 500, 600, 700 कडे आणि लास्ट टार्गेट 14,000 कडे जाणार आहोत. कधीही एक डीप आली तर बाईंग करा आणि बाईंगच्या वेळेस तुम्हाला परत निफ्टी इंडेक्स किंवा स्टॉक्स मूव्ह होताना दिसतील. तर त्याप्रमाणे निफ्टी इंडेक्सचं मुवमेंट आहे. तर आता आपण याच्यामध्ये चेंजेस असं करू. बघा, हे चॅनल मी आता पुढे स्ट्रेच करतो. एक तासाच्या याच्यावरती ते बरोबर मी काढलेलं होतं. तुम्ही सुद्धा काढू शकता, असं काही नाहीये की मीच काढू शकतो. हा लो हा घेतला तर बरोबर आहे, जवळपास बरोबर आहे.
बघा ह्या दोन रेड का घेतल्या नाही, कारण तिथून लगेच इमिजिएट सेलिंग आली होती, म्हणून मग मी त्याच्या जवळपास जो ग्रीन होता हा एक आणि ह्या घेतल्या आणि त्याप्रमाणे तो चॅनल काढलेला आहे. तो मी फक्त ते एक्सटेंड करतो कारण निफ्टी हळूहळू चॅनल ब्रेकआउट होत नाही पण वरती तर मूव्ह होतोच आहे. आणि हा इथे बॉटमला, हा इथे खालचा. येस, 15 मिनिटाच्या चार्टवर बघूया आपण. तर उद्या काय होऊ शकतं, उद्या बघा आता परत अशी गोष्ट आहे की हा जो रेजिस्टन्स आहे मी त्याला मूव्ह करतो 12,400 450 पकडा तुम्ही, 434 दिसतोय पण 12,450च्या वरती जर निफ्टी इंडेक्स ओपन झाला तर आपण वरच्या म्हणजे ह्या जो अपट्रेंड चॅनलची वरची लाईन आहे त्याला ब्रेकआउट करून आपण वरती जाऊ शकतो. नाहीतर परत हा जो सपोर्ट आहे 12,355 याच्याकडे येऊ शकतो आणि जर तो क्रॉस झाला तर आपण 13,275 कडे येऊ शकतो. म्हणून मग मी ही रेड लाईन इथे शिफ्ट करतो, अशा दोघांच्या मिडलला ही शिफ्ट करतो वरच्या साईडला, कारण आपण इथे जर वरती ओपन झालो 12,450च्या वरती तर एकदम वरच्या एरियात जातो की जिथे अजून काहीही नाहीये. मग वरती गेल्यानंतर कुठे जाऊ शकतो हे आता सांगू शकत नाही, तिथे नंतर काय पॅटर्न तयार होईल त्याच्याप्रमाणे. तर उद्याचा रेजिस्टन्स पकडा 13,450 जवळपास, 444 दिसतो पण 450 पकडा, आणि सपोर्ट पकडा 13,350, 55 दिसतोय पण 100 असं पकडा. तर याच्या खाली वरती जिथे येईल त्याप्रमाणे बाईंग किंवा सेलिंग करू शकता. पण उद्या हा तर त्याप्रमाणे लक्षात ठेवा, मी हा एक सपोर्ट काढलाय, हा सपोर्ट काढलाय, तिसरा सपोर्ट काढलाय, कारण कंटिन्युअस वरती जातोय निफ्टी इंडेक्स तर थोडीशी प्रॉफिट बुकिंग येऊ शकते असा अंदाज आहे. जर तुम्ही 1 आवर चार्टला बघितलं तर हे MACD आणि RSI तर सिग्नल तर व्यवस्थितच दिसतात, त्यांच्यामध्ये अजून ट्रेंड रिव्हर्सल अजून कुठेही दिसत नाहीये. तसंच आता आपण बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टीचा जो मी रेजिस्टन्स काढला होता 13,300, तिथेच बँक निफ्टी ओपन झाला, तिथून सेलिंग बघायला मिळाली. हा जो चॅनल काढलेला होता त्याचा सपोर्ट घेतला, परत वरती गेला, परत खाली आला. म्हणजे हा रेजिस्टन्स बघा 1 2 3, हा तिसरा रेजिस्टन्स ऍक्ट होतोय. आता चौथा म्हणजे बघा हा लोअर हाय, हा लोअर हाय. ओके, आता जर उद्या हा सपोर्ट घेऊन म्हणजे 30,200चा सपोर्ट घेऊन किंवा उद्या जर बँक निफ्टी 30,300च्या वरती ओपन झाला तर बँक निफ्टी कुठे जाईल, मी आता 1 आवर चार्टवर दाखवतो. बघा हा जो चॅनल काढलेला आहे त्या चॅनलकडे जाणार, मग ते टार्गेट डायरेक्ट 32,000 कडे, 31,000 32,000कडे जातं. तर हे लक्षात ठेवा बँक निफ्टीमध्ये. तर बँक निफ्टी हा मेक आणि ब्रेक लेव्हलला आहे. तर मी त्याचा आता सपोर्ट रेजिस्टन्स चेंज करत नाही, तोच आहे 12,300 आणि 29,900, त्याच्यामध्ये काहीही चेंजेस नाही. तर बँक निफ्टी आणि निफ्टीचं तुम्ही लक्षात ठेवा. काही प्रश्न असले तर मला नक्की विचारा. फक्त बँक निफ्टीमध्ये आपल्याला MACDचा एक पॉझिटिव्ह क्रॉसवर बघायला मिळाला आहे, तो मी आज चॅनलवरती टाकला होता, पण एक हा क्रॉसवर मिळाला पण परत तो फेल पण झाला. तर आता उद्या बघूया, आता परत जर क्रॉसओव्हर झाला बुलिश क्रॉसओव्हर तर बँक निफ्टी जोरात वरती जाऊ शकतो. तर हे बँक निफ्टी निफ्टीचं ॲनालिसिस. ह्या दोन्ही गोष्टी बघा, मी ना बँक निफ्टी बाय करायला सांगितलं होतं किती वाजता, जवळपास बघा MACD बुलिश क्रॉसवर बँक निफ्टी 1:51 बघा 1:51 म्हणजे जवळपास इथे होता, जवळ 2-5 आसपास. पण बँक निफ्टी वरती गेला पण लगेच सेलिंग बघायला मिळाली, कारण जो डेटा होता OI डेटा आणि ग्लोबल इंडेक्स सपोर्ट करत नसल्यामुळे बँक निफ्टी हे निफ्टी होतं, बँक निफ्टीचं दाखवतो बघा 1:51 म्हणजे इथे बघा जवळपास 30,300च्या जवळपास म्हणजे ब्रेकआउट लेव्हलला होता, म्हणून असं वाटत होतं MACDचा क्रॉसओव्हर आणि रेजिस्टन्स लेव्हलला, त्याच्यामुळे ब्रेकआउट चांगला मिळू शकतो. पण तसा न जाता तो फेल गेला, त्याच्यामुळे बँक निफ्टी आणि क्लोजिंगच्या वेळेस होतं त्याच्यामुळे खाली आला. तर आता उद्या बघू, जर उद्या 30,300 क्रॉस केला तर बँक निफ्टी वरती
हा जाऊ शकतो. आता ग्लोबल इंडेक्स बघूया. ग्लोबल इंडेक्स डाऊ इंडेक्स चा फ्युचर सकाळपासून निगेटिव्ह होता. युरोप फ्युचर सुद्धा निगेटिव्ह ओपन झाले होते, नंतर पॉझिटिव्ह गेले, थोडेसे जस्ट पॉझिटिव्ह गेले आणि परत निगेटिव्ह झाले. आताची कंडिशन अशी आहे की डाऊ फ्युचर -90 आहे, काही जास्त खाली नाही आहे. युरोप फ्युचर सुद्धा निगेटिव्हवरून 200वरून 249 म्हणजे बराचसा रिकवर झालेला आहे. आणि एचजीएक्स निफ्टी सुद्धा 13,400च्या आसपास आला आहे, जो 13,360 पर्यंत गेला होता. म्हणजे एवढं मेजर सेलिंग ग्लोबल इंडेक्समध्ये अजूनही दिसत नाहीये. त्याच्यामुळे उद्या परत काय होतं, आज रात्रीचं डाऊ इंडेक्सचं क्लोजिंग, उद्या एशियन मार्केटचं ओपनिंग आणि डाऊ फ्युचर काय इंडिकेट करतो त्याप्रमाणे उद्या मार्केटमध्ये मुवमेंट येईल, पण तरी सुद्धा अजूनही बाय ऑन डीप आहे. तर मित्रांनो, तसंच मी चॅनलवरती काय टाकलं होतं, काल बघा मी एक पोस्ट केलं होतं 3:35 कालची गोष्ट सांगतोय मी, ते पण सांगितलं तुम्हाला. फिल्स टुमारो साइडवेज 3:35 बघा. ओपन झाला, खाली गेला, हे साइडवेज आहे, ह्या चॅनलमध्येच गेला, वरती गेलाच नाही निफ्टी किंवा बँक निफ्टी सुद्धा गेला नाही. म्हणजे आजचा दिवस ही कशी बघा, ही रॅली कशी वर जाताना दिसते, डेली परत वरती जाते, पण नाही, इथे आपला बँक निफ्टी किंवा निफ्टी हा थांबलेला आहे, म्हणजे साइडवेज होता. मुवमेंट होती दिवसभरात, पण साइडवेज होता. कोणत्याही एका साइडला ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळाला नाही. तर उद्या आहे बुधवार, उद्या एक तर साइडवेज होऊ शकतं किंवा व्होलॅटिलिटी होऊ शकते. पण आज जे पॅटर्न तयार झाले त्याच्यामुळे उद्या इंडेक्स जास्तीत जास्त असं वाटतं की व्होलॅटाईल राहील. तर जर खाली ओपन झालं तर वरती जाईल आणि ब्रेकआउट जर झाला तर वरतीच राहील. मग बघा, दोन गोष्टी आहे. उद्या निफ्टी जर गॅप डाऊन ओपन झाला तर लगेच बाईंग येऊन निफ्टी आणि बँक निफ्टी वरतीच येईल. दुसरी गोष्ट, जर निफ्टीच बोलतो किंवा बँक निफ्टी दोघंही रेजिस्टन्सच्या वरती ओपन झाले तर ते वरती जातील आणि साइडवेज जातील. म्हणजे ते असं मग तिथे व्होलॅटाईल नाही राहणार, ते एका साईडला जाईल. तर उद्या बघूया आजचं अमेरिकन मार्केट काय न्यूज येतात, त्याप्रमाणे मुवमेंट आपल्याला बघायला मिळेल. काही असले प्रश्न तर मला नक्की माझ्या चॅनलवरती विचारा. बघा, मी 5:30ला टाकलो तर ऑल इंडेक्स इन रेड, निगेटिव्ह होते सगळे, पण आता सगळे बरेचसे रिकवर आणि पॉझिटिव्ह मध्ये आलेले आहेत. मिड कॅप इंडेक्स बघा, मिड कॅप सुद्धा आज फ्लॅटच झाला. आज वरती गेला होता जवळपास 1% आसपास, पण नंतर प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली, कारण VIX 3% वरती आलेला आहे. बाकी असं विशेष खास नाही. आणि काही प्रश्न असले तर नक्की विचारा. आणि मी जे ड्रॉ केलेलं आहे किंवा मी जे सांगतोय त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा ड्रॉइंग करू शकता. बघा, RSI थोडासा खाली आलेला आहे. बघूया आता उद्या काय RSI, पण RSI 50च्या खाली गेलेला नाही, 52 दिसतोय. बघूया उद्या काय होतं, त्या पद्धतीने आपण ट्रेड करू शकता. काही प्रश्न असले तर नक्की विचारा आणि अभ्यास करूनच ट्रेड करा, इन्व्हेस्टमेंट करा आणि पैसा कमवा. धन्यवाद.